नमस्कार. चला दोन्ही परिवार सज्ज आहेत. काय कधी हॉटेलमध्ये वर गेलात की नाही दोघे? हो गेलोय ना. काय झालं होतं? हॉटेलमध्ये एक भवस कॉलेज जवळ एक हॉटेल आहे. तिकडे आम्ही जेव्हा सुरू झालेलं तर मी आणि ही जेवण वगैरे बाहेर पडलो डिनर वगैरे करून. तर मी ज्याशी काहीतरी बोलत होतो तर बोलता 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 ही धपकन खाली पडली. मला कळलंच नाही मी बोलतोय तर ही कुठे गेली असं झालं. मग तू तर ही खाली पडली. अरे बापरे. असं बाईकवर झालं नाही ना कधी? असं नसतं नाही, बाईकवर वेगळा किस्सा झाला होता. काय झालं होतं, आम्ही एकदा बाहेर चाललो होतो आणि असा रस्त्यावर ह्यांच्या नजरेने म्हणजे ह्यांच्या दृष्टीतून सुंदर सुंदर मुली दिसत असतात. तर म्हणजे मी मागे असू दे त्याच्या बरोबर असू दे बाजूला समोर तरी इकडे तिकडे असं लक्ष असतंच ना म्हणजे जनरल. तर तेव्हा अशी छान मुलगी दिसली त्याला राईट साईडला. तुम्हाला दाखवली त्यांनी? नाही, तो बघत होता पण मला कळलं की तो बघतोय बाबा म्हणून मी पण बघितलं. म्हणलं ठीक आहे जाऊ दे बघेल समोर. आणि नंतर दिसेल अशी झाली म्हणून आरशात बघायला लागला. म्हणलं का वाचती गेली आपण जाऊन जाऊया. अरे सुंदरता तर ताजमहल बघून जर तुम्ही वाहतात म्हणणार नाही तर मग काय फायदा? ताजमहल बघून काय फायदा, हो की नाही? मुलगी म्हणजे तुम्हाला ताजमहल नाही सुंदरता. अच्छा सुंदरतेचं मी हे बरं. पण सुंदरता तुम्हाला रोज अवती भोवती आता हे बरं दिसतंय. त्यावेळेला जी बाहेर येऊन दुर्गेचं रूप घेऊन खऱ्या वेळा जातील सगळे. बरोबर. ते बरं 5 अपेक्षा करायच्या असतील त्यांच्याकडे तर कोणत्या करणार? पहिलं म्हणजे आमचं रिलेशन खूप खूप फ्रेंडली आहे. म्हणजे आम्ही फ्रेंड्स सारखंच असतो. तर तसंच हवंय मला, पुढेही तसंच हवंय. त्याच्यानंतर त्याचं रिलेशन आई बाबा आणि माझ्या बहिणी बरोबर पण एकदम फ्री आहे. तसंच हवंय. त्याच्यानंतर आणि माझ्या बरोबर शॉपिंगला आलं पाहिजे. मला जितका वेळ पाहिजे तितका वेळ दिला पाहिजे शॉपिंगसाठी त्यांनी. चौथं म्हणजे मला मी आता स्वयंपाक शिकायला लागली म्हणजे हळूहळू. तर एखादा पदार्थ काही चुकला तर थोडंसं त्याने समजून घ्यायला पाहिजे सुरुवातीला. नंतर मी चांगलीच करेन. पण मी तिला अगोदर सांगितलंच आहे की आपण एक चांगलं खानावळ वगैरे बघूया. तुझ्या भानगडी पडूच नको किंवा मी नाही पडत. हो ना. अत्याचार काय उदात्त विचार. 5 म्हणजे आता जशी केअर करतो माझ्यासाठी म्हणजे खूप काळजी घेतो किंवा जेवढं प्रेम करतो त्याच्यापेक्षा जास्त केलं पाहिजे. 5. अजून काय राहिलंय? नाही बस. तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे म्हणजे की जसं आईने सांगितलं की सासू सुनेचं न राहता संबंध की ते आत्ते भाचीचेच असावेत. म्हणजे कसं असं मला खरंच सांगतो जेव्हा ही घरी येते तेव्हा ह्या दोघी एक होऊन मला टेनिसचा बॉल करतात. मी अक्षरशः इकडून तिकडे म्हणजे मी मामाला मी म्हटलं पण माझं माहेर हे आहे आणि सासर ते ती आल्यावरती. त्यामुळे मी बाहेर पडायला मी येत जाईल तिला तिकडेच राहू दे असं. 2 आणि दुसरं म्हणजे की मुली पण काही अपेक्षा असतात की त्यांचे पण काही स्वप्न असतात की मी पुढे जाऊन असं होईन. पण एक सर्टन टाइम पिरियड नंतर नवऱ्याच्या बरोबर ते म्हणजे प्रवाहामध्ये जसं आपण वाहतो तसंच बरोबर होत जातं. मग तसं मला नकोय. तिने जी स्वप्न पाहिले तिला जे गोल सेट आहे तिच्या माइंडमध्ये ते पण तिने अचीव्ह करावं. व्हेरी गुड. 2 असं. 3 तिसरं म्हणजे मी जेव्हा तिला काही गोष्ट घेतो वस्तू किंवा काही तर मी तिला म्हणतो की मला हे आवडलेलं आहे. म्हणजे तुझी आता परवाचीच गोष्ट एक चप्पल मला आवडली मी घेतो ते मला नको आता काय गरज आहे. म्हणजे चप्पलासाठी असं नाही कुठलीच गोष्ट नको आपण पुढे बघूया तर ते नको करायला. म्हणजे हुसेन एखादी गोष्ट घेऊया तर तेव्हा हो म्हणा. 3 4 आणि चौथं म्हणजे जे अंडरस्टँडिंग जे आहे आमचं ते अजून म्हणजे वाढायला हवंय. 4 ते वाढवत ठेवा. 5 आणि तिचं पण अंडरस्टँडिंग की मी मुलींना बघितलं तरी काय बोलायचं म्हणजे हे पण म्हणजे असं आज बऱ्याच गोष्टी मान्य करून घेतलंच पाहिजे ना. लग्नाला किती दिवस उरलेत नंतर मग हे नाही केलं मग ते नाही केलं असं नको ना. गमतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी ते बोलून गेले तेही बरं झालं. आणि यानंतर एक खेळ. या घरामध्ये 11 बंद पाकिटं अहेराची आम्ही लपवून ठेवलेली आहे आणि वेळ सुरू झाल्यानंतर तुम्ही दोघांनी खेळायला सुरुवात करायची.
या फ्रीज पासून ते 2 इतर बेडरूम आणि या सगळीकडे ती लपवून ठेवलेली आहे. बघूया एका मिनिटात तुमच्या दोघांपैकी कोण सगळ्यात जास्त पाकिटं अहेराची गोळा करून इथे घेऊन येणार. चला तयार आहात? 1 2 3 खेळ सुरू झाला. चला बघूया कोण जास्त मिळणार. आतमध्ये पण हा. जोरदार धावपळ झाली. किती? एकदम 3. तुमच्याकडे किती आहेत? 6 आणि 3. 9. तुमच्याकडे 3 इकडे 6. एवढा आहेर आता तुम्हाला मिळालेला आहे. आणखी 2 पाकिटं घरात आहेत. ती कदाचित नंतर सासू सासरी शोधतील. पण आपणा दोघांनाही शुभेच्छा आहेत. कायम हसत राहा, आनंदी राहा. झी मराठीकडून हा आहेर दोघांनाही. थँक्यू व्हेरी मच. नाही एवढ्यावरच नाही समाधान. अच्छा. तर झी मराठी कडून ही आमच्या ताईला एक छोटीशी भेट. थँक्यू. ताई दिल्या घरी तू सुखी राहा. शुभेच्छा आहेत. हा आणि आमच्या ताईला तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. ताई दिल्या घरी तू सुखी राहा असं तुला म्हणत असतानाच तुम्हालाही सांगू इच्छितो की हा आत्ता भाग संपल्यानंतर काही वेळात झी मराठीवर दिल्या घरी तू सुखी राहा ही मालिका सुरू आहे. तुम्ही बघता आहात आणि यामध्ये सुद्धा एक आमची ताई दिल्या घरी सुखी राहा या मालिकेमध्ये कथानकाच्या माध्यमातून तुमचं मनोरंजन करते आहे. पाहायला विसरू नका, आशीर्वाद द्या. हां हे जे अनुभवलं ना हे सत्य आहे, तेही सत्य आहे पण कथानक आहे. तेव्हा आजचा भाग इथे संपवतो आणि पुन्हा लवकरच भेटतो तुम्हाला पुढच्या भागात नव्या कोऱ्या पैठणीसह नवा आनंद घेऊन. नमस्कार.